चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। जत तालुक्यात सलग 2 खून, ऍसिड हल्ल्यानंतर दुपारी धारदार शस्त्राने हत्या। जत तालुक्यात अवघ्या 24 तासात 2 भीषण खुनाच्या घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। सकाळी एका विवाहित महिलेवर ऍसिड हल्ला करून तिचा खून करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच दुपारच्या सुमारास जमिनीच्या वादातून एका व्यक्तीची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। मिळालेल्या माहितीनुसार जत बिळूर रस्त्यानजीक एका मंगल कार्यालयाजवळ 40 वर्षीय श्रीधर निलगोंडा यडगोड यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी धारदार शस्त्राने हल्ला केला। पाठीवर व चेहऱ्यावर नाकावर वार करण्यात आल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला। सदर प्रकरण हे जमिनीच्या वादातून घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। संबंधित जमीन वाद मागील 2 वर्षापासून न्यायालयात सुरू असल्याची माहिती समोर येत असून त्यातूनच हा हल्ला झाल्याची शक्यता वर्तवली जाते। घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक सचिन थोरवे यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। त्यांच्या पथकासह पोलीस कॉन्स्टेबलनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केलाय। दरम्यान सकाळी घडलेल्या ऍसिड हल्ल्यातून एका महिलेचा मृत्यू आणि दुपारी झालेल्या हत्येमुळे जत तालुका हादरला असून कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आलाय। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असून पोलिसांनी तातडीने आरोपींना अटक करून कठोर कारवाई करावी अशी मागणी जोर धरती आहे। या खून प्रकरणी पोलीस उपअधीक्षक सचिन थोरबोले, पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक उदय कुलकर्णी, पोलीस कॉन्स्टेबल सुनील वानखंडे यांच्या आदी पथकाने मिळून तपास कामी उपस्थित होते।